राज्यात कॅप्टन खरात प्रकरण गाजत असताना शिरोळ तालुक्यातील कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असलेल्या एका ग्रामीण भागातील ध्यान साधनेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित अत्याचाराच्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। 4 महिन्यापूर्वीच ध्यान मंदिरात घुसून संतप्त नागरिकांनी येथील भोंदूभाऊला चोप देऊन ध्यान मंदिराची मोडतोड करून महाराजाला पळवून लावलं होतं। तालुक्याच्या दक्षिण भागातील एका एकांत ठिकाणी स्वयंघोषित बुवाकडून ध्यान साधना घेतली जात असल्याची माहिती समोर आली आहे। गावापासून दूर स्वतःच्या मळा परिसरात या बुवानं भव्य आणि आलिशान ध्यान मंदिर उभारलंय। येथील महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातून महागड्या वाहनातून मोठ्या संख्येने भक्त येत असल्याचं दिसून येतं। विशेष म्हणजे या भक्तांमध्ये महिला व महाविद्यालयीन युवतींचा मोठा सहभाग असल्याचंही स्थानिकांकडून सांगण्यात येतं। ध्यान साधनेमुळे मन एकाग्र होतं असं सांगत बुवाने भक्तांसाठी आलिशान निवास व्यवस्थाही उपलब्ध करून दिली आहे। दरम्यान सुमारे 6 महिन्यापूर्वी एका उच्च शिक्षित युवतीने ध्यान मंदिरात तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पालकांकडे केली होती। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी मंदिरात जाऊन संबंधित बुवाला बेदम मारहाण केली होती। तसेच मंदिरातील मूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित केल्याची माहितीही स्थानिकांनी दिली होती। या घटनेनंतर काही काळ बुवा फरार झाला होता आणि मंदिरही बंद होतं। आता पुन्हा बुवाचं आगमन झाल्यानं मंदिरात भक्तांची वर्दळ वाढू लागली। दरम्यान खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या ध्यान मंदिरातील कथित प्रकार पुन्हा चर्चेत आला असून याची सखोल चौकशी व्हावी अशी ग्रामस्थांकडून मागणी होती आहे। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।